घडणाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाची ज्योती, पेटविल्या ज्ञानाची ज्योती. म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी आपल्यासमोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगणार आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. लग्नापूर्वी ती बरोबरींच्या पोरींबरोबर शिरेवाड्याच्या बाजारात गेली. खूप मौज मज्जा केली. बाजारात ख्रिश्चन फादरने तिला एक पुस्तक दिले. त्याच्या डोळ्यातील तेच फादरला जाणवले. मुली, तुला मी एक पुस्तक देतो, खूप चांगलं आहे. घरी गेल्यावर निवांतपणे वाच. पण साहेब, मला तर वाचताच येत नाही. खूप छान छान चित्र आहे, घरी निवांतपणे पहा. त्या गोरा साहेबांनी मला अमूल्य खाऊच दिला. सोन्याचा अंडा मिळालेल्या व्यक्तीला जसा आनंद होतो तसा मला झाला, असं सावित्री म्हणते. स्वतःला प्रश्न पडायचा, माझ्या आयुष्यात मी शिकणार आहे का, असं सावित्री म्हणते. हळूहळू ती 8-9 वर्षाची झाली. प्रथेप्रमाणे लग्नाचं वय झालं. आई वडील लग्नाचा विचार करू लागले. अखेर ज्योतिबा सोबत 1840 साली लग्न झाले. झाडाची भांडी झाडापासून जशी वेगळी होते आणि स्वतःच्या स्वतंत्र झाडपणाची निर्वृत्ती करते, त्याच झाडाला परत नव्या भांड्या येतात. तसंच मुलीचं प्रेम सासऱ्यांनी दिलं. सावित्री म्हणते, मी शिके, जिद्दीने शिके. शिरवाड्याच्या बाजारात त्या गोऱ्यांनी दिलेले पुस्तक वाचायचे आहे. फुले शेतात जात ती त्याच्या भाकरी घेऊन जाई. दुपारी जेवणानंतर हातात काढी. मातीवर अक्षर अ आ इ ई लिहू लागली. मातीवरचे अक्षर तिच्या मनावर रुजू लागले. सावित्री म्हणते, शेठजी, मी शिके, मला पंख फुटत आहे. लोक सांगायचे, शिक्षण घेणं उच्च वर्णाचं काम आहे. शिक्षणानं मुली अहंकारी होतील, स्त्री धर्म विसरतील. ती विचार करत असं कुठं होतं का? सावित्रीबाईने 1 जानेवारी 1848 रोजी मुलीची पहिली शाळा सुरू केली. सावित्री मुलींना शिकवायला जायच्या. लोक तिच्या अंगावर दगडसेन फेकत होते. एकदा दगड फेकला, डोकं फुटलं. डोक्याला हात लावून त्या मुलींना शिकवत होत्या. मुलं म्हणाली, आई, तुझ्या डोळ्यातून अजून काय येतात? सावित्री म्हणते, बाळांनो, तुम्ही शिकत आहात म्हणून आनंद असतो आहे. लोक धमकी द्यायचे, पोरापोरींना शिकवणं बंद करा. एकदा तिनं एकाला सगळी ताकद लावून घावडीत मारली की तेव्हा दुसऱ्यांना आलाच नाही. आपण टणक झालो की पुढचा व्यक्ती नरम होतो. सावित्री मुलींना शिकू लागल्या. कष्टाचे फळ मिळू लागले. मातंग समाजातील मुक्त नावाच्या मुलींनी निबंध लिहिले. इंग्रज अधिकाऱ्यांनी गौरव केला. सगळीकडे पेकची साथ पसरली आहे. अंगावर बारीक फोडायचे, ते मोठे व्हायचे, त्याचा स्फोट व्हायचा आणि माणूस मृत्यू पावायचा. अशा गावाच्या गावी वजात पडू लागली. सावित्री म्हणते, मरणा, मी तुला घाबरत नाही. सामाजिक युद्धाच्या रणभूमीवर आले आहे. महाराष्ट्रात दिवस झाले, काळ रूप बदलला. मला माझ्या झंझावताच्या आठवणीसोबत थोडं बोलू दे. माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रकाशपुत्रांना सोबत येऊ दे. माझ्या आयुष्याला पूर्णविराम मिळू दे. इकडे प्लेग ऐकायला तयार नाही, पण आता मी निघते. थांबते मी थांबते रे जीवना, थांबते मी थांबते, थांबते मी थांबते रे जीवना, थांबते मी थांबते. सावित्रीबाईंनी प्लेगमुळे 10 मार्च 1897 रोजी अखेरचा श्वास घेतला. जाता जाता एवढं सांगू इच्छिते, जिंदगी ऐशी बनाली शायद तू, जब तू जाएगा जैसे तो याद आएगा तू, याद आएगा तू, याद आएगा तू. एवढं बोलून माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.